गुड मॉर्निंग. तर मी सोनाली. तर आता सकाळचे आहेत ना 8 वाजलेले आहेत आणि मी सध्या पुरण शिजायला घालत आहे, कारण आज आहे आमची गावची यात्रा आणि मला करायचे आहेत सवासनी जेवण घालायचे आहेत. त्यासाठी मी आहे ना इथनंच पुरणपोळीचा स्वयंपाक करून नेणार आहे. तर त्यासाठी सर्वात प्रथम मी इथं हरभरा डाळ आहे ना, ती चणा डाळ ती शिजत घातली आहे. त्यात शिजताना थोडीशी हळद घालायची, जेणेकरून आहे ना पुरणपोळीला छानपैकी असा येल्लोसारखा कलर येईल. तर पुरण इथं छानपैकी शिजवून घेतलेलं आहे आणि आता ते मी गूळ टाकून गरम करून घेत आहे. हे पहा, त्यामुळे थोडंसं गूळ टाकायचा आणि चवीपुरती आपली वेलची टाकायची. त्यामुळं पुरणपोळीला खरंच खूप छान स्वाद येतो आणि खूप टेस्टी लागते ती. तर आता इथं माझं सगळं पुरण वगैरे तयार झालेलं आहे आणि मी करत आहे पुरणपोळी, कारण मला सगळा स्वयंपाक करून गावी घेऊन जायचं आहे. हे पहा, तर छानपैकी. आणि मी आता पाठीमागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की मी जे पुरणपोळी आहे ती बिलकुल फुगली नव्हती, कारण ते पीठ चांगलं नव्हतं. तर आता मी हे दुसरं पीठ दळून आणलेलं आहे आणि त्याची पुरणपोळी केली आणि खरंच खूप छान फुगत होती पुरणपोळी. आणि पुरणपोळी अशी फुगली ना, खरंच मला खूप भारी वाटतं. हे पहा, खूप छान अशी मस्त पुरणपोळी फुगली होती. तर सगळा स्वयंपाक रेडी झाला होता. मी गावाला नेण्यासाठी सगळा स्वयंपाक केला होता. तर सर्वात प्रथम मी नैवेद्य भरून घेतले आणि इथल्या देवांनी अगोदर नैवेद्य दाखवले.